नेवासा नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षानं 9 जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला असला तरी नगराध्यक्षपदाची जागा गमवावी लागली आहे। प्रभाग 17 मधील नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार संगीता वरडे या 200 मतांनी विजयी झाल्या। त्यामुळे नेवाशात गडाखांचा गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली। तर प्रचारात भाजपाचे 2 मंत्री आणि 1 आमदाराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भाजपाला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलं। बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती। सकाळी मतमोजणी झाली। नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपानं गड जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र भाजपाच्या प्रयत्नांवर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षानं मात करत सर्वाधिक 9 जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला। भाजपाचे 6 उमेदवार निवडून आले, त्यामध्ये 2 उमेदवार अवघ्या 2 मतांनी विजयी झाले। प्रभाग 17 मधील नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार संगीता वरडे या 200 मतांनी विजयी झाल्या। क्रांतिकारी पक्षाने 9, भाजपाने 6, काँग्रेसने 1 आणि अपक्षाने विजय मिळवला। राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना या पक्षांना खातंही खोलता आलं नाही। काँग्रेस भाजपासोबत आहे, त्यामुळे भाजप आघाडी 7 जागा झाल्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्यामुळे गडाख यांचे मनोबल उंचावले होते, त्यांना त्यांचा लाभ झाला, मात्र नगराध्यक्षपद गमावावं लागलं आहे। या निवडणुकीत भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गडाख यांच्यावर अतिशय जहरी टीका केली होती। न्यूज रिपोर्टर राहुल कोळसे, S9 मीडिया, नेवासा।